तुमचं खूप खूप स्वागत आहे PLG स्टार या यूट्यूब चॅनलवर. तर आम्ही आज राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026ला झालेला पेपर याचा विश्लेषणात्मक पाठपुरावा बघून घेऊया. त्यामध्ये बी संच जो पेपर होता त्यातील पहिला भाग हा इतिहासावर आलेला आहे. त्यात 15 प्रश्न इतिहासाचे आहेत आणि हा पेपर खूपच अवघड आणि क्लिष्ट पातळीचा दिसून आलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांना हा खूप अवघड गेला आणि याचा कटऑफसुद्धा कमी लागेल अशी शक्यता आहे. कमी लागला, 98 इतका कटऑफ लागला तर तरी खूप विद्यार्थ्यांनी चांगला स्कोर मिळवला. तर चला तर बघूया ॲनालिसिस स्वरूपाने इतिहासाचा भाग बघूया. तर इतिहासाचा पहिला प्रश्न, पुढील जोड्या जुळवा. तर या पेपरमध्ये खूप जोड्या दिसतात, त्यामुळे प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करणे खूप महत्त्वाचं दिसून येते. पुढील भविष्यासाठी 2027 नुसार या स्वरूपाचा पेपर येऊ शकते. त्यास अनुसार सखोल अभ्यास करणे अत्यंत आवश्यक वाटते. तर बघूया, हा प्रश्न थोडा आउट ऑफ बॉक्स वाटते. खोलवर अभ्यास केला तरच कळून येते आणि हा इतिहासाचा वाटत नाही तरीसुद्धा. वराह मिहीर याची जोडी आहे पंचसिद्धांतिका. असं बघितलं तर समोरील प्रश्न एकमेकाचे पर्याय दिसून येते. तर याचा पर्याय आहे 4 ABCD 1 2 3 4 असाच पर्याय आहे. प्रश्न दुसरा, पुढील मोगलकालीन भारतातील संस्कृत लेखक आणि त्यांचे ग्रंथ यांच्या जोड्या जुळवा. हा पण खूप खोलवर आहे. तर याचा सुद्धा बघितलं तर अनंतदेव संस्कार कौतुस्तुभ हे म्हणजे थोडा कठीण स्वरूपाचा वाटते वाचायला गेलं तरी आणि लक्षात ठेवलं तरी. यामध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास विचारला गेला आहे. तर त्यानुसारून प्रत्येक काळाचा अभ्यास करणे, प्रत्येक प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक काळातील इतिहासाचा अभ्यास करणे खूप महत्त्वाचा वाटते. तर याचा पर्याय 2 अनंतदेव संस्कार कौस्तुभ, गंगाधर मनोरमा, कमलाकर भट्ट. याचा आहे निर्णय सिंधू, कृष्णदास कविराज. याचा आहे चैतन्य चरितामृतम. प्रश्न तिसरा, पुढील राजघराणी आणि त्यांची राज्ये यांच्या जोड्या जुळवा. हा थोडा सोपा वाटला कारण की हा वाचण्यातून गेलेला आहे. राजा आणि राजघराणे मध्ययुगीन काळातील प्रश्न वाटते. तर माझ्या वाचनीत गुर्जर आणि भोज हे एक ओळखीची जोडी वाटते. तर त्याच्या अनुसरून जातो म्हणला तर C हा पर्याय पहिल्यामध्येच 3 असा आहे. तर याचे पर्याय समोरासमोरच आहे. मैत्रक वल्लभी, चहुमान शाकंभरी, गुजरक भोज, परमान धार. तर याचा पर्याय 1. चौथा प्रश्न, ब्रिटिश इंडियन असोसिएशन या संस्थेत इसवी सन 1853
मध्ये चार्टर कायद्याच्या नूतनीकरण प्रसंगी संसदेकडे कोणत्या मागण्या केल्या होत्या? हा प्रश्न ब्रिटिशकालीन आहे. जो चार्टर कायदा आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि हा सनदी शेवटचा कायदा होता. जे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी होती त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याकरिता या कायद्याचा निर्माण करण्यात आला होता ब्रिटिश इंडियन्स असोसिएशनच्या अनुषंगाने. तर त्याचे पर्याय बघूया. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ यांचे कार्यक्षेत्र स्वतंत्र असावे. मोठ्या उच्च पदांचे वेतन कमी करण्यात यावे. नव्या कायदेमंडळाची निर्मिती करून त्यात भारतीयांना प्रतिनिधित्व द्यावे. मीठ, अकबारी व मृदा कर समाप्त करण्यात यावे. तर या चार्टर कायदा हा एक सनदी कायदा म्हणून ओळखला जातो, जो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला आळा घालण्याकरिता, त्याच्यावर नियंत्रण करण्याकरिता ब्रिटिश सनदने पार पाडला होता. जे ईस्ट इंडिया कंपनीचे जे वर्चस्व होते ते नियंत्रण आणण्याकरिता. तर त्या अनुसरून हे जे 3 पर्याय आहेत ABC हे त्यातील संबंधित आहे. आणि तिसरा पर्याय जो आहे भारतीयांना प्रतिनिधित्व द्यावे, याच्यावरून भारतीयांमध्ये त्या काळी ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष किंवा उठाव दडपून टाकण्याकरिता हा पर्याय योग्य वाटते. परंतु जो चौथा पर्याय मीठ, अकबारी व मृदा कर हे यामध्ये बसत नाही, कारण की चार्टर ॲक्ट हा कायदे संबंधित एक कायदा आहे. तर याचा पर्याय ABC 3 येतो. हा महाराष्ट्रातील इतिहास, आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास या संबंधित आहे आणि हा खूप सोपा स्वरूपाचा होता. काही प्रश्न सोपे तर काही खूपच अवघड स्वरूपाचे दिसून येतात. तर प्रश्न 5वा, पुढील वाक्यात वर्णन केलेले समाजसुधारक ओळखा. आपण जे शिकवतो ते आचरणात आणण्याचे धैर्य त्यांनी दाखवले. ते स्त्री शिक्षणाचे कट्टर समर्थक होते. ते बालविवाहाच्या विरोधात होते. त्यांनी त्यांच्या मुलांचे व मुलींचे विवाह ते त्यांचे जोडीदार निवडण्यास समर्थ झाले तेव्हाच केले. त्यांनी विधवा पुनर्विवाह समर्थन केले. त्यांनी त्यांच्या विधवा मुलीच्या पुनर्विवाहाला संमती दिली होती. तर न्यायमूर्ती तेलंग हे तर नव्हतेच. इथून एलिमिनेट करण्यासाठी न्यायमूर्ती रानडे हे एक जातात, कारण की त्यांनी त्यांच्या विधवा बहिणीचा विवाह पुनर्विवाह म्हणून ते केले नव्हते. ते समर्थ करत होते विधवा विवाहाला, परंतु ते धाडस दाखवले नाही. परंतु यात चौथा पर्याय एलिमिनेट होते. तर भांडारकर, राघव भांडारकर आहेत हे या प्रश्नाचे योग्य पर्याय आहेत. कारण की भांडारकरांनी आपल्या मुलामुलीची विवाह त्यांच्या संमतीने करून जोडीदारासोबत केले आणि पुनर्विवाहासाठी मुलींच्या ते संमत होते. आणि त्यांचे वाक्य म्हणजे आपण जे शिकतो ते आचरणात आणण्याचे ध्येय त्यांनी दाखवले. आणि ते स्त्री शिक्षणाचे कट्टर समर्थक होते. तर याचा योग्य पर्याय दुसरा, राघव भांडारकर. प्रश्न 6वा, योग्य जोड्या लावा. तर यामध्ये खूपच जोड्या लावा या प्रकारचे स्वरूपाचे प्रश्न दिसून येतात. तर याचा आहे हरिश्चंद्र बाणभट. हे तुम्हाला इतिहासामध्ये दिसून जाईल का हरिश्चंद्र बाणभट हे योग्य पर्याय आहेत. मालती माधव याचा पर्याय भवभूती. आणि मालविकाग्निमित्र याचा पर्याय आहे कालिदास. आणि मुद्रा राक्षस याचा पर्याय आहे विशाखा दत्त. हे थोडेफार कठीण स्वरूपाचे काही प्रश्न
एक दोन जे सोपे स्वरूपाचे दिसतात, तर काही प्रश्न जास्त प्रमाणात कठीण स्वरूपाचे आहेत. प्रश्न 7. इसवी सन 1940 मधील ऑगस्ट प्रस्ताव खालीलपैकी कोणत्या तरतुदीत होत्या? या तरतुदीमध्ये खालीलप्रमाणे: दुसरे महायुद्ध संपल्यानंतर भारतात वसाहतीच्या धर्तीची पूर्णपणे जबाबदार शासन व्यवस्था स्थापन मदत केली जाईल. गव्हर्नर जनरलच्या मंडळात आणखी काही भारतीयांचा समावेश केला जाईल. तर हे दोन्ही पर्याय योग्य आहे. म्हणजेच जेव्हा ब्रिटिश राजवटीला दुसऱ्या महायुद्धामध्ये संघर्ष करावा लागत होता, तेव्हा भारताचे आणि काँग्रेस पक्षाचे समर्थन दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटिशांना मिळावं याकरिता हे जे तरतुदी आहे ते मांडण्यात आली होती की तुम्हाला वसाहतीची स्वातंत्र्य देण्यात यावे. जेव्हा महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरूंनी हा वसाहतीचा स्वराज्याची मागणी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला केली होती, तेव्हा ते नामंजूर केले. परंतु जेव्हा दुसरे महायुद्ध सुरू झाले त्यावेळी ही जी तरतूद आहे ती पूर्ण करण्याचे सांगितले. परंतु महात्मा गांधी आणि नेहरूंनी यात भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळण्याचे दिसून न आल्यामुळे त्यांनी हे नकारले. परंतु ही तरतूद त्यामध्ये मांडली होती 1940मध्ये, 8 ऑगस्ट 1940मध्ये. आणि त्यात गव्हर्नर जनरलला मंडळात आणखी काही भारतीयांना समावेश केला जाईल अशी सुद्धा तरतूद केली होती, ज्यामध्ये भारतीयांचा सहभाग जास्त वाढेल आणि ते दुसऱ्या महायुद्धामध्ये आपल्या बाजूने लढतील यासाठी 8 ऑगस्ट 1940मध्ये ही तरतूद आणली होती. आणि ही तरतूद व्हाईसरॉय लॉर्ड लिनलिथिगो याने प्रस्ताव मांडला होता. परंतु ह्या प्रस्तावाला काँग्रेस आणि भारतीय लोकांनी, महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरूंनी फेटाळून काढले होते. तर याचा पर्याय आहे दोन्ही तरतूद बरोबर आहेत. हे तरतुदी भारतीयांसमोर मांडल्या होत्या. प्रश्न 8. जोड्या लावा. तर हा पर्याय खूपच अवघड वाटला आहे, कारण की ह्या प्रकारचे जे आहेत ते सहसा लक्षात राहत नाही. तरीसुद्धा या प्रश्नाचा योग्य पर्याय पहिला आहे, जियाउद्दीन बर्नी. याचा आहे पर्याय फतवा ए जहादरी. ख्वाजा अब्बू मलिक इसामी. याचा आहे फतुह उफ सलातीन. इब्न बतूदा. याचा पर्याय आहे किताब उर रहलाल. अहमद यादगार. याचा पर्याय आहे तारिक ए सलातीन अफगाना. तर हा खूप अवघड स्वरूपाचा प्रश्न वाटतो. तर हा प्रश्न 9. लेखकांच्या योग्य जोड्या जुळवा. तर हा आउट ऑफ द बॉक्स आहे, कारण की हा भारताचा किंवा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये याचा उल्लेख नाही आहे. तर हा प्रश्न वगळण्यात येईल अशी मला शंका वाटते. तर याचा पर्याय आहे दुसरा, स्टोरिया द मोगोर. निकोलाओ मनुची. ट्रॅव्हल इन मुघल एम्पायर. बर्नियर. अर्ली ट्रॅव्हल इन इंडिया. विलियम फॉस्टर. हिस्टॉरिकल फ्रॅगमेंट. रॉबर्ट. तर हा खूप अवघड स्वरूपाचा प्रश्न आपल्याला दिसून येते.
प्रश्न 10वा, नाटकांचे लेखक सांगा. नाटकाचे लेखक हे सुद्धा खूप अवघड स्वरूपाचं वाटते, परंतु पर्यायाच्या नुसार गेला तर त्याचा योग्य क्रम लावण्यास सोपे जाईल. तर 2-2 पहिला पर्याय दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये दिसून येते. तर पहिला आणि चौथा या पर्यायाला एलिमिनेट करा. त्यानंतर शेवटच्या पहिल्या पर्यायामध्ये आणि तिसऱ्या पर्यायामध्ये शेवट डीचा 1-1 दिसून राहिला, म्हणजेच तिसरा पर्याय घेऊन चालला तर योग्य राहील आणि याचा पर्याय तिसरा योग्य आहे. अशा प्रकारचे काही तर्क आणि ट्रिक्सचा वापर करून आपण प्रश्न एलिमिनेट करता येते आणि योग्य पर्याय शोधता येते. तर अशा पर्याय खूप महत्त्वाचे असते, असा लॉजिक करून, नाहीतर खूप योग्य पर्याय निवडणे अडचण जाते. प्रश्न 11वा, इसवी सन 1864 रिकामी जागा या संस्कृत विद्वानाने व कट्टर समाजसुधारकाने समाज सुधारणांच्या कार्यास वाहून घेण्यासाठी सरकारी सेवेचा जाहीरनामा दिला. तर यामध्ये विष्णुशास्त्री पंडित हा पर्याय योग्य आहे, दुसरा पर्याय. परंतु ज्यांना कळत नाही की कोणता पर्याय निवडावा, वाचण्यात आला नसेल, तर संस्कृत आणि पंडित यातला जो संबंध आहे त्यानुसार जर गेला तर लक्षात येईल की संस्कृत हे पंडित जास्त प्रमाणे त्याचा वापर करतात, संस्कृत भाषेचा. तर विष्णुशास्त्री पंडित यांच्या नावातच पंडित आहे, तर त्यामुळे हा पर्याय घेऊन जाण्यात योग्य होता. तर याचा पर्याय दुसरा, पण विष्णुशास्त्री पंडित. प्रश्न 12वा, भुसावळ बॉम्ब खटल्यात खालीलपैकी कोणास पकडण्यात आले होते. तर हा सुद्धा खूप अवघड स्वरूपाचा वाटते, परंतु वाचण्यात आला असेल तर खूपच चांगला, पण हा खूप अवघड वाटते. तर याचा पर्याय सदाशिव मलकापूरकर. पुन्हा एक जोडी. प्रश्न 3रा, पुढील जोड्या मिळवा. तर याचा पर्याय 2, सेंद्रिय खताचा कारखाना. तर हा खूप अवघड नाही आणि खूप सोपं पण नव्हता, मध्यंतर स्वरूपाचा होता. तर पर्यायानुसार खालील पर्याय दिल्याप्रमाणे पर्याय ए मध्ये पहिला, या पर्यायानुसार लॉजिकनुसार जर म्हणला तर सोडवण्यास सोपे जाते. तर बघा, पहिला आणि दुसरा ए पहिला आणि दुसरा आणि चौथ्यातला पर्याय बी तिसरा आणि इथला पण बी तिसरा. तर याला धरून जाण्यास योग्य राहील. तरीसुद्धा वरीलप्रमाणे जर बघण्यात आला तर तरी मध्यंतर प्रश्न असलेला दिसून येते. तर याचा पर्याय 2. प्रश्न 14वा, आदिलशहाचा वजीर हेमूच्या बाबतीत लागू असलेली विधाने कोणती. पहिला विधान, आदिलशहाने हेमू यास विक्रमाजित ही उपाधी दिली होती. हेमूने आपल्या कारकिर्दीचा प्रारंभ बाजार अधीक्षक म्हणून केला. हेमू 22 लढ्यांपैकी एकही लढाई पराभूत झाला नव्हता. हेमूने पानिपतच्या लढाईत अकबरावर विजय मिळवला. तर याचा पर्याय फक्त ए बी सी. तर आदिलशहा याने हेमू या हिंदू राजाला, कारण की हा सर्वप्रथम पहिला दिल्लीचा सुलतान म्हणून हिंदू राजा हेमू हा अकबराच्या वडिलाला हरवून तो गादीवर बसलेला होता. तर आदिलशहा याने हेमूला विक्रमाजित ही पदवी दिली, कारण तो एकही लढाई हारला नव्हता.
या पर्यायानुसार तिसरा पर्याय हेमू 22 लढायांपैकी एकही लढाई पराभूत झाला नव्हता. ह्या संलग्नित आहे. त्यानंतर चौथा बघितला, हेमूने पानिपतच्या दुसऱ्या लढाईत अकबरावर विजय मिळवला. तर ह्या चुकीचा आहे, कारण की दुसऱ्या पानिपतच्या लढाईमध्ये अकबर हा हेमूचा पराभूत केलेला होता, ना की हेमूने अकबराचा. तर ए, बी आणि सी हे पर्याय योग्य दिसून येते. इतिहासाचा राज्यसेवेतील शेवटचा प्रश्न 15वा. सुफी संप्रदायातील साधनेत कोणत्या 3 विशेष क्रियांचा समावेश होतो? तर हा सुद्धा खूप अवघड आणि क्लिष्ट स्वरूपाचा प्रश्न दिसून येते. तरीसुद्धा लॉजिकच्या तर्कशक्तीच्या बळाने सोडवतो म्हणलं तर थोडा सहज जाईल. तर बघा, मुजाहद्दा वल फन्ना पहिल्या पर्यायामध्ये आहे आणि तिसऱ्या पर्यायामध्ये सुद्धा फन्ना जिक्र मुजाहद्दा आहे. तर चौथ्या पर्यायामध्ये मुजाहद्दा जिक्र, म्हणजे ह्या 3 पर्यायामध्ये आहे. आणि जिक्र तिसऱ्या आणि दुसऱ्या चौथ्या 3 पर्यायामध्ये आहे. त्यानंतर मराकब हा 2 पर्यायामध्ये आहे. म्हणजे हे जे मुजाहद्दा, जिक्र, मराकब हे 3 पर्याय चौथ्या पर्यायामध्ये आहेत. त्यामुळे या स्वरूपाने मुजाहद्दा, जिक्र, मराकब हे 3 पर्याय धरून गेलो तर ह्याचा योग्य पर्याय चौथा निघते. तर अशा प्रकारे आपण तर्कशक्तीच्या बळाने प्रश्न सोडवणे योग्य आहे, नाहीतर लॉजिक विना हे प्रश्न सोडवणे खूप अवघड गेले असते. ह्या बी सेटमधला भूगोल याचे काही प्रश्न नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तर माझ्यासोबत PLG स्टार यूट्यूब चॅनलसोबत बनवून राहा. धन्यवाद.